हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. साधनपाद सूत्र क्रमांक 38. ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभ. योगाच्या अंगी जर ब्रह्मचर्य प्रतिष्ठित झाले असेल तर त्याला तेज सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्य हा चौथा यम आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माला अपेक्षित आचरण करणे. या अशा आचरणामुळे दोन गोष्टी घडतात. त्या दोन गोष्टी येथे पाहायच्या आहेत. एक म्हणजे ब्रह्माला अपेक्षित कामाचरण, दुसऱ्या शब्दात म्हणजे कामनिरोध. दुसरी गोष्ट म्हणजे यामधून प्राप्त होणारे ब्रह्मासारखे आचरण आणि त्यायोगे प्राप्त होणारी ब्रह्मासारखी चर्या. प्रथम विचार करूया निरोधाचा. काम हा सर्वात महाबलाढ्य पहिला रिपू आहे. या जगात कामातूर असलेल्यांची, कामातूर होणाऱ्यांची, कामवासनेने झपाटले जाणाऱ्यांची संख्या फारच वरच्या टक्केवारीत आहे. सृष्टीचा नियम चालू राहावा हे ब्रह्माला अपेक्षित आहे. त्यासाठी प्रजोत्पादन करणे ब्रह्माला अपेक्षित आहे. यास्तव स्त्री अनुकूल असेल तेव्हाच 2 ऋतूंच्या मध्ये फक्त एकदाच शरीर संबंध ठेवणे हे सृष्टी नियमासाठी ब्रह्माला अपेक्षित आहे. असं आचरण जो साधक करतो त्याच्यात ब्रह्मचर्य प्रस्थापित होते. अशा साधकाला वीर्य म्हणजे शक्तीचा लाभ होतो. शरीर संबंधांचा मोह इतका कमी ठेवायचा आहे की स्वपत्नी सोडून इतरत्र साधकाची नजर जाऊच शकणार नाही. इतर सर्व स्त्रिया साधकाला माते समान असतात. स्वपत्नीशी महिन्यातून एकदाच संबंध ठेवायचा असल्यामुळे स्वपत्नीचा त्याच्याकडून आदर ठेवला जातो. या अशा वर्तणुकीमुळे साधक स्वाभाविकच सात्विक विचारांचा, आचारांचा असतो. त्याच्यात ब्रह्मचर्य प्रस्थापित होते. ब्रह्मचर्य हा साधकाचा स्वाभाविक आचार विचार होतो. त्याला कशाचीही भुरळ पडत नाही. परस्त्रीला तो नैसर्गिकपणे वंदन करतो. आता दुसरी गोष्ट ब्रह्मचर्या ही पाहूया. अशा या कामनिरोधाने ब्रह्मचर्य प्रस्थापित साधकाला वीर्य प्राप्त होते. वीर्याचा लाभ होतो. वीर्य म्हणजे आपल्या शरीरातील शुक्र धातूमुळे निर्माण होणारी शक्ती. आपण जे अन्न खातो त्यापासून 7 धातू तयार होतात. रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थि, शुक्र असे हे ते 7 धातू होत. यापैकी पहिले 2 शरीरातील अवयवांची वाढ करतात. नंतरचे 4 शरीराचे अवयव आहेत. शेवटचा धातू शुक्र हा जनन क्रिया करणारा आहे, निर्मिती करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या शेवटच्या शुक्र धातूत महाशक्ती असते. ब्रह्मचर्य पालनाने ही शक्ती अनावश्यक कामवासनेत वाया न जाता साधकाच्या शरीरात साठवली जाते. या शक्तीचे पतन न होता, व्यय न होता ती शरीरातच टिकून राहते. त्यामुळे ही शक्ती शरीरातील इतर कार्याला वापरली जाते. साधकाचे शरीर सदा ताजेतवाने राहते. बळकट आणि बलदंड शरीर हे निरोगी दीर्घारोग्य देणारे असते. ही शक्ती साधकाची स्मरणशक्ती तल्लख करते. या शक्तीमुळे साधकाची कार्यक्षमता वाढते. त्याची कांती तेजपुंज होते. यालाच कांतीवर ब्रह्मतेज आले असे म्हणतात. हीच ब्रह्मासारखी चर्या असते. या सर्वामधून सर्वात मोठा उपयोग म्हणजे साधकाची आध्यात्मिक प्रगती होते. साधक स्वाभाविकच सात्विक वर्तणुकीचा होतो. अहिंसा, सत्य, अस्तेय याला ब्रह्मचर्याची जोड देणाऱ्या साधकाला ध्यानसमाधी प्रसाद फार लवकर प्राप्त होतो. त्यामुळे त्याला आत्मज्ञान होते. तो लवकरच ब्रह्मपदास प्राप्त होतो. याचा अर्थ तो या जगतात एक सायुज्यमुक्त जीवात्मा म्हणून फार उच्च कोटीचे जीवन अतिशय समृद्धपणे सार्थ करतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 39. अपरिग्रह स्थैर्ये
जन्मकथनता संबोध हा. योग्याच्या अंगी जर अपरिग्रह प्रतिष्ठित झाले तर त्याला भूत आणि भविष्यातील जन्म कथांचे ज्ञान प्राप्त होते. संग्रह करणे ही माणसाची वृत्ती असते. जसजशी ही वृत्ती वाढत जाईल तसतसे त्याचे प्रवृत्तीत रूपांतर होते. नको त्याचा संग्रह केला जातो. हा अध्यात्मामध्ये अडथळा असतो. कोणाकडून दान घेतल्यास त्या दान देणाऱ्याचे पाप दान घेणाऱ्याकडे वर्ग होण्याची शक्यता असते. यास्तव साधक ही संग्रह करण्याची वृत्ती सोडून देतो. अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे तो कसलाही संग्रह करत नाही. सांसारिक मोहात अडकून पिढ्यानपिढ्यांसाठी संचय करण्याची आवश्यकता साधकाला वाटेनाशी होते. यामुळे साधकाच्यात अपरिग्रह स्थैर्य पावते. साधक अनावश्यक गोष्टींचा त्याग करू लागतो. ही त्यागाची वृत्ती वाढीस लागली की त्याच्या स्मृतीपटलावरील संचित आवरण दूर होत जाते. संचय करण्याच्या सवयीमुळे त्याने पूर्वजन्मी जे संचित केलेले असते ते हे आवरण दूर झाल्यामुळे दिसू लागते. त्याला पूर्वस्मृती स्पष्ट आठवू लागतात. कारण आता पूर्वस्मृतीवरील या जन्मांचे संचयाचे आवरण दूर झालेले असते. अपरिग्रह स्थिर झाल्यामुळे स्मृतीपटल स्वच्छ होते. गतजन्मी आपण कोण होतो, आपल्या सानिध्यात असलेले इतर जन गतजन्मी कोण होते इत्यादी ज्ञान साधकाला होऊ लागते. स्मृती जेवढ्या शुद्ध होऊ लागतील तेवढ्या त्या स्पष्ट होत जातात. इतर लोक साधकाच्या सानिध्यात आल्यास त्यांच्या पूर्वजन्मांचे ज्ञान साधकाला होत जाते. त्याचप्रमाणे पुढे घडणाऱ्या घटनांचे ज्ञान साधकाला होत जाते. परिग्रह स्थैर्यामुळे साधक इतका शुद्ध होतो की त्याला सिद्धी प्राप्त होऊ लागतात. तो स्वतःप्रमाणेच इतरांचे जन्मकथन करू लागतो. अपरिग्रह ही वृत्ती नष्ट झाली की हा जन्म संचितापासून मुक्त होतो. त्याचप्रमाणे पूर्वस्मृती आठवू लागल्यावर त्या संचित भोगांची शुद्धी साधक या जन्मी योग साधनेने करू शकतो. तसेच भविष्यामध्ये पुढील जन्मी कोणकोणती कर्मफळे भोगणे संचयात आहे हे याच जन्मी समजल्यामुळे ती याच जन्मी भोगण्याचा उपाय साधक योग साधनेत करू शकतो. निदान तसा थोडा प्रयत्न करून त्यांची संख्या किंवा तीव्रता तरी कमी होऊ शकते. या सर्वामुळे मुक्तीचा मार्ग जवळ येतो. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की येथे प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी आहे. येथे असलेल्या गोष्टी आपण जन्माला येण्यापूर्वीच येथे होत्या आणि आपण मृत झाल्यावर त्या येथेच राहणार आहेत. देहत्यागानंतर आपण काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. ज्या देहात आपण राहिलो तो देहही त्यागावा लागतो. मग आता साधा विचार करावा की मालकी कसली आणि कोणाची कशाची करता येईल का? इतर गोष्टींच्या मालकीच्या मागे लागून आपण जीवन जगायला विसरून जातो. अशाश्वत गोष्टींच्या मागे लागून हे सुंदर आयुष्य वाया जाते. अपरिग्रह स्थैर्यामुळे देहासह सर्व गोष्टींचा मोह नष्ट झाला की एका चेतनेशिवाय आत्मतत्वाशिवाय इतर काहीही उरतच नाही. जीवन केवळ आत्ममय होते. मागे पुढे भूत भविष्य केवळ चेतनाच साक्षात्कारित होते. यामुळे मुक्तीचा मार्ग जवळ येतो. हरिओम.